चे लोकांना थोडीशी पॅम्पर जास्तच करतात आणि IT मध्ये ते ट्रेंड आहेच की आम्ही जरा वेगळे आहोत. कारण जर तुम्ही काय त्यांना हे केलं दे विल से ठीक आहे, आय क्विट अँड गो, आय हॅव मल्टिपल ऑप्शन्स इन हँड. वेलनेस इज नॉट जस्ट ऑन पेपर नाउ. आधी ते कसं इट यूज टू बी अ टिक की येस वी केअर फॉर अवर एम्प्लॉईज. आता ते दाखवावं लागतं. I see that there is definitely a trend of moving towards the westernized way of working. So the divide is not just between IT versus non-IT, it is even within the IT. What you are seeing is a trend jithe the developers' salary is increasing and it's going to a different level. ते सॅच्युरेट कधी ना कधी नक्कीच होणार आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. 2021 या वर्षातला आजचा शेवटचा दिवस आणि या दिवशी सुद्धा मी गप्पा मारतोय पण एका इंटरेस्टिंग विषयावरती. आणि त्यासाठी माझ्याबरोबर कोण आहेत हे सांगायच्या आधी मला थोडीशी पार्श्वभूमी द्यायची आहे की हा विषय आपण का घेतोय, तो काय विषय. गेले 8 दिवस 25 डिसेंबरपासून सगळीकडे सुट्ट्यांचा माहोल आहे. पेपरमध्ये बातम्या येत आहेत की सगळी पर्यटन स्थळं फुल आहेत. वेगवेगळे रेडिओ चॅनल्स पार्टी मूड, हॉलिडे मूडची गाणी आठवडाभर लावत आहेत आणि एकूणच अख्ख्या देशात सुट्टीचा माहोल अचानक तयार झाला आहे असे वेगवेगळे इंडिकेटर्स सांगत आहेत. पण खरंच हा सुट्टीचा माहोल तयार झाला आहे का? झाला असेल तर तो का झाला आहे? हा फेनॉमेना पूर्वी होता का या पोस्ट कोविड सगळ्या घडामोडींचा संदर्भ आहे? हे सगळं मला समजून घ्यायचं आहे आणि यासाठी आज माझ्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आहेत संध्या भट मॅडम. मॅडम स्वागत आहे तुमचं. थँक्यू. त्या गेले 25 वर्ष HR ह्युमन रिसोर्स या क्षेत्रात कार्यरत आहेत, ज्याला मराठीमध्ये आपण मनुष्यबळ विकास असं म्हणतो. HR कन्सल्टंट आहेत. गेले काही वर्ष त्या लिडरशिप कोच आहेत आणि एकूणच या सगळ्याकडं HRच्या अँगलनं कसं बघायचं, हे काय घडतंय, काय समजून घ्यायचं आहे याविषयी मी त्यांच्याशी बोलणार आहे. वेलकम अगेन. आणि माझा खरा पहिला प्रश्न असा आहे की मी एवढं मोठं पहिल्यांदा इंट्रो दिला तर खरंच असं काही घडतंय का? देश अख्खा सुट्टीच्या मूडमध्ये गेलाय का? आणि गेला असेल तर तो का गेलाय? थँक्यू विनायक. आधी आयड लाईक टू थँक्यू की तू मला बोलवलंस इकडे. सुट्टीचा मूड हा डेफिनेटली येस. आय थिंक मागच्या 2 किंवा 1 वर्षापासून ही चेंज आपण खूप बघतोय. IT कंपनीजमध्ये थोडीशी जास्तच ट्रेंड आहे ही. 2-3 गोष्ट आहे इन माय ओपिनियन. एक तर कोविड नंतर जी लोकांची मेंटॅलिटी आहे त्याच्यामध्ये फार एक बदल हॅज हॅपन्ड, चेंज हॅज हॅपन्ड. एक तर लोकांना स्वतःची वेलबिंग, एम्प्लॉई वेलबिंग जे आपण म्हणतो ते स्वतः कसं बघतात आणि त्यांची फॅमिली टाईम, मी टाईम, त्याच्याबद्दल जी त्यांची थिंकिंग होती दॅट हॅज चेंज्ड अ लॉट. ह्याच्यामध्ये काय झालं आहे की जे आपण आधी ॲन एम्प्लॉई लेट्स से वुड गिव्ह वर्क अ प्रायोरिटी, ते आता कोविड नंतर त्यांना असं वाटायला लागले की काम तर आहेच पण मी माझं फॅमिलीबरोबर केवढं वेळ स्पेंड करतोय, किती वेळ स्पेंड करतोय आणि मी स्वतः खुश राहण्यासाठी काय करू शकतो किंवा काय करू शकते. बिकॉज ऑफ दिस चेंज आय थिंक डिसेंबर, नोव्हेंबर ही जी मंथ्स आहे टिपिकली, एस्पेशली लास्ट इयर वी हॅव सीन दॅट लोक सुट्ट्या तर खूपच घेतात आणि कंपनीजला थोडीफार हे फ्लेक्झिबिलिटी पण ठेवावं लागतं आता. कारण पोस्ट कोविड यू नो राईट व्हॉट इज हॅपनिंग ऑन दी रेझिग्नेशन्स, अट्रिशन. आणि IT सेक्टरमध्ये तर इट्स क्रेझी, करेक्ट. लोकांना काहीही सॅलरी मिळतं आणि त्यांच्याकडे ऑप्शन्स भरपूर आहेत आता. सो येस देर इज डेफिनेटली, आय मीन टू आन्सर युअर क्वेश्चन, ही ट्रेंड आहेच आणि इन माय ओपिनियन दिस ट्रेंड विल ओनली गेट मोर अँड मोर. ओके. ही एक नवीन ट्रेंड आली आहे की डिसेंबरमध्ये जेव्हा US, UK किंवा जर्मनी आपण म्हणू शकतो दे शट देअर ऑफिसेस अराउंड 15th. आणि IT कंपनीजची जी काय ऑनसाईट क्लायंट्स असतात, वेन द क्लायंट्स डोंट वर्क, आय थिंक ही वेळ जी आहे कंपनीज यूज मॅक्सिमम टू गो ऑन लिव्ह. आणि वॉट यू से इज ॲब्सोल्युटली राईट. लोकांना खूप आय मीन ते खूप बाहेर जातात आणि विदिन इंडिया, आउट ऑफ इंडिया ट्रॅव्हल, अँड आय थिंक दिस इज गोइंग टू स्टे. खूप प्रश्न माझ्या मनात येत आहेत पण पहिला इमिजिएट प्रश्न असा की कोविडची भीती सगळ्यांच्या मनात आहे. ओमायक्रॉनबद्दल चर्चा गेली 1 महिना चालू आहे. नंबर्स गेले 4-5 दिवस तर सगळीकडे वाढताना दिसत आहेत.
तर ही सगळी बाहेर भीतीचं वातावरण असताना, असं फार काही म्हणजे सगळं रिकामं झालंय असं नसताना सुद्धा ही इच्छा, हा कॉन्फिडन्स कुठून येतोय की काय वाटेल ती उद्या मला सुट्टी घ्यायची आहे, मला एन्जॉय करायचं आहे, याचा ट्रिगर काय? 2-3 गोष्टी. एकतर जर आपण लास्ट 2 इयर्सचं ट्रेंड बघितलं तर फेब-मार्चमध्ये ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन्स आपण बघतोय की फ्लाईट्स स्टार्ट गेटिंग कॅन्सल्ड बिकॉज दॅट्स बीन द ट्रेंड. हा जो नोव्हेंबर आणि आता काय होतंय, केसेस आर स्टील इन्क्रीजिंग वेन यू लुक ॲट इंडिया. एवढे झालं नाही आहे की गव्हर्नमेंट हे सेइंग की आता तुम्ही बंद करा ट्रॅव्हल किंवा असे काय मेजर रिस्ट्रिक्शन्स अजून आले नाही आहेत. तर लोकांना असं पण वाटतंय की आत्ता आपण जेवढं ट्रॅव्हल करू शकतो ते करून घेऊया. दॅट्स वन. सेकंड, स्पेंडिंग पॉवर किंवा स्पेंडिंग कपॅसिटी ह्याच्यामध्ये खूप बदल आला आहे. जे काय आपण आत्ताची जी वर्कफोर्स म्हणतो, कारण आय टीमध्ये यू विल सी दॅट मिलेनियल्स खूप आहेत आता, राईट. द एज ग्रुप ऑफ एनिवेअर बिटवीन 20 to 27, इवन 35 पर्यंत जे आहेत लोक, स्पेंडिंग कॅपॅसिटी हॅज रिअली इन्क्रीज्ड. सॅलरीज आर एनिवेज वे आउट. खूप हॉटेल्स किंवा खूप रिसॉर्ट्स दे आर ल्युअरिंग पीपल विथ सो मेनी अट्रॅक्टिव्ह डिस्काउंट्स. आणि आय टीमध्ये ते ट्रेंड आहेच की आम्ही जरा वेगळे आहोत, राईट. जे काय पॉलिसीज तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग, FMCG इथे लागू होतात ते आय टीमध्ये जरा द होल कॉन्सेप्ट इज व्हेरी डिफरंट, राईट. पीपल, इन माय ओपिनियन, आय टीचे लोकांना थोडीशी पॅम्पर जास्तच करतात, बी इट द ऑर्गनायझेशन, HR पण असू द्या, कारण त्यांच्याकडे, आणि आत्ता इट्स देअर मार्केट. एव्हरी IT डेव्हलपर, जावा असू दे, वॉट एव्हर, 3-4 ऑफर्स आहेत आणि देर ऑल ॲट लेवल्स दॅट, सो द ट्रिगर फॉर देम इज दॅट मी हे सुट्टी घेणार, मला जायचे विथ माय फॅमिली किंवा फ्रेंड्स. डेस्टिनेशन्स लाईक गोवा हॉटस्पॉट झालेत आणि लोकांना ती, सो ओमिक्रॉनची फिअर आहे. डबल वॅक्सिनेशन इज हॅपन्ड, तर त्यांना कुठेतरी वाटते की ठीक आहे, मला ओमिक्रॉन येईल तरी इट विल बी माइल्ड किंवा काय असू शकते. आणि ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन्स यायच्या आधी त्यांना ती ट्रॅव्हल करून घ्यायची. दॅट सीम्स टू बी द ट्रेंड व्हॉट्स हॅपनिंग. आणि बिकॉज इट्स मिलेनियल्स, ते भीती पण थोडीशी कमी आहेत लोकांना, राईट. पण तुमच्या बोलण्याचा क्लिअर कट अर्थ असा दिसतो की हे सगळं आउटिंग, सुट्टी, व्हॅकेशन, हे सगळं फक्त IT चा फेनॉमेना आहे आणि नॉन IT लोक अजूनसुद्धा रेग्युलर काम करत आहेत. कदाचित 31st संध्याकाळी कुठेतरी बाहेर जातील, फार फार तर एखाद दिवस सुट्टी घेतील. तर आता क्लिअर कट IT आणि नॉन IT लोकांच्यात, इवन इन दॅट मिलेनियल जनरेशन, असं सेपरेशन झालंय का? हो. वन मोर रिझन फॉर दिस इज ऑल्सो, विनायक, इफ यू लुक ॲट द नॉन IT कंपनी, स्पेशली आपण जेव्हा पुण्यात बघतो, नॉन IT कंपनीजला गणपती आणि दिवाळीला ते सुट्टी जास्त देतात. ओके. IT कंपनीज, बिकॉज ऑफ अ डायव्हर्स वर्कफोर्स, त्यांना दे हॅव टू बॅलन्स इट. म्हणजे काय, ते गणपतीला 2 देणार किंवा त्यांच्यासाठी ऑप्शनल हॉलिडेज हे करणार. सिमिलरली फॉर दिवाळी. डिसेंबर, बिकॉज इंटरनॅशनल क्लायंट्सचे ऑलरेडी स्लॅक पिरियड आहेत, डिसेंबरमध्ये सुट्टी घेणारे लोकांना ते खूप जास्त स्टॉप नाही करत. सेकंडली, आत्ता जेव्हा लोक डिसेंबरमध्ये घेतात सुट्टी, खूप फ्लेक्झिबल व्हावं लागतं आम्हाला. बिईंग इन HR, मी हे सांगू शकते तुला की आधी जे आपण म्हणायचो की नाही, यू कॅन ओनली मे बी 3 people इन अ प्रोजेक्ट टीम कॅन टेक लीव्ह वेनेवर. आत्ता ती फ्लेक्झिबिलिटी राहिली नाही आहे, कारण जर तुम्ही काय त्यांना हे केलं, दे विल से ठीक आहे, आय क्विट अँड गो, आय हॅव मल्टिपल ऑप्शन्स इन हँड. सो दिस होल व्हॉट यू कॉल प्रेशर ऑफ रिटेनिंग अ पर्सन, रिटेनिंग अन एम्प्लॉई, हे खूप आहे लोकांमध्ये. आणि हे जे ट्रेंड जे तू मला विचारतोय की डिसेंबरमध्ये हे का, डिसेंबरमध्ये वेगळे रिझन्स आहे की IT मध्ये स्पेसिफिकली द लीव्स आर डिस्ट्रीब्युटेड. आणि बिकॉज IT वर्क्स ऑन अन ऑन साईट ऑफशोर कॉन्सेप्ट, वेन इंटरनॅशनल क्लायंट्स शट, आय थिंक IT मध्ये, बाकीच्या कंपनीजमध्ये नसतात ना. इफ यू लुक ॲट FMCG किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऑल्सो, इफ यू लुक ॲट जर्मनी टिपिकली दे स्टार्ट देअर हॉलिडेज अराउंड द 20th, 23rd, 22nd ते बंद होतात. US स्टार्ट्स शटिंग ऑफ म्हणतात त्याला बाय 15th or 16th. सो द पिरियड इज टू लॉंग. सो इंजिनियर झाल्या मी 1 वर्ष IT नोकरी केली. त्यावेळी असा फेनॉमेना होता की, हे काही फार जुनं नाही आहे, 5-6 वर्षापूर्वी,
की काम नव्हतं डिसेंबर एंडला, पण आम्ही जॉबला जायचो. आता माझे ज्युनियर्स त्याच कंपनीचे काम करतात, त्यांना कंपनीनंच सुट्टी दिली. हे त्याचं कारण हे आहे का की 4-5 लोक रजेवर जाणार आहे, त्याच्यापेक्षा कंपनीनं सुट्टी द्यावी आणि ते पैसे तरी वाचवावेत, निदान दे डू इट लेटर. तर हा वर्क कल्चरमधलाच थेट चेंज आहे का? कारण जेव्हा हे ऑप्शनल असतं तेव्हा वेगळं असतं, आणि जेव्हा इट बिकम्स अ पार्ट ऑफ पॉलिसी, पार्ट ऑफ डिसिजन ऑफ मॅनेजमेंट, तर आता वर्क कल्चरच ऑनसाईटला अनुसरून सगळीकडे झालंय का? हो, हे जे ट्रेंड आपण बघतोय ते खरं आहे. सम कंपनीज काय करतात, त्यांना असं वाटतं की डिसेंबरमध्ये वेन युअर एक्झिस्टिंग क्राऊड इट सेल्फ इज मिनिमल, ओव्हरहेड कॉस्ट असतं तुमची, आणि एवढं काय काम होत नाही, एवढं काय फारसं असं नसतं की आणि वेन दे एस्टिमेट अ प्रोजेक्ट डिलिव्हरी, एस्टिमेशनमध्येच ते फॅक्टर करतात की डिसेंबर इज गोइंग टू बी अ लीन पिरियड. सेकंडली, हे जे मी तुला आधी सांगितले अबाउट वेलनेस, द प्रेशर ऑन ऑर्गनायझेशन्स टू नॉट, वेलनेस इज नॉट जस्ट ऑन पेपर नाव. आधी ते कसं, इट यूज टू बी अ टिक की येस वी केअर फॉर अवर एम्प्लॉईज. आता ते दाखवावं लागतं. दाखवावं लागतं म्हणजे काय, एम्प्लॉईजला ते यू हॅव टू शो देम दॅट यू केअर फॉर देम. सो इफ आउट ऑफ अ टीम ऑफ लेट्स से 20 पीपल फक्त 4 लोक ऑफिसला येणार आहेत, कंपनी से ठीक आहे, यू टेक दॅट वीक ऑफ तुमची. आणि ऑल्सो रिसर्च हॅज शोन विनायक की जेव्हा तुम्ही एक्सटेंडेड पीरियड्स ऑफ ब्रेक, it could be 1 week or 5 days, the productivity has shown an increase when you come back in the new year. But so to answer your question, yes, I think there is a lot of westernization in the way that we work. जे आधी व्हायचं की आपण लोकल कस्टम्स, लोकल रूल्स किंवा लोकल ट्रेडिशन्स जे आपण फॉलो करतो, I see that there is definitely a trend of moving towards the westernized way of working. Even आता मला माहित नाही, there is a talk of the 4-day week, right? So all these are indicating कि as a working society or किंवा as a professional culture, there is a shift towards a westernized way of working. थोडासा थेट प्रश्न विचारतो, डिबेटेबल असू शकेल मुद्दा, पण मला असं विचारायचं आहे की जसं तुम्ही म्हणालात की नॉन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे नॉन IT कंपन्या या गणपतीला सुट्टी देतात, दिवाळीला देतात, जे इथल्या कल्चरला अनुसरून आहे. आत्ता मग ह्या ज्या IT कंपन्या आहेत ह्यांनी वेस्टर्न कल्चरनं वागायचं, वेस्टर्न सुट्ट्या घ्यायच्या, मग ॲटोमॅटिक वेस्टर्न सण सेलिब्रेट करायचे. तर मग हे नव्या प्रकारचं कॉलनायझेशन नाही आहे का? पूर्वी वेस्टर्न म्हणजे लोकांनी आपल्यावर राज्य केलं असं म्हणतो आपण, तेव्हा ते इथं येऊन राज्य करत होते, पण आता तीच गरज उरलेली नाही. कारण असं म्हणतात की ITचा जे जॉब्स आहेत ते ह्यासाठी इथं दिले जातात कारण आउटसोर्स केले जातात सो कॉल्ड. याचं कारण ते आपण कमी पैशात करतो. सो कमी पैशात काम करणारी, त्यांचंच कल्चर सुपिरियर मानणारी, त्यांच्याच कल्चरनुसार काम करणारी समजा वर्कफोर्स आपण बनवत असू, तर एक प्रकारचं सटल कॉलनायझेशन नाही आहे का? हे डिबेटेबल मुद्दा आहे. कारण IT काय असतं की स्पेसिफिकली HR फ्रेटर्निटी जेव्हा मी म्हणते तेव्हा त्यांना इन्क्लुझिव्हिटी हा फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे आत्ता हल्ली. इट्स ऑलवेज बीन. वेन यू टॉकिंग ऑफ इन्क्लुझिव्हिटी, स्पेशली आपण जे आत्ताचे IT वर्कफोर्स बघतो त्यांची एक्सपोजर ऑन इंटरनॅशनल हॅपनिंग्ज इज मच मोर. OTTचा हा एक माध्यम इज बिग टाईम, राईट? आपण कोविडमध्ये बघितलं दॅट मोस्ट व्ह्युअरशिप इज ऑन OTT. पीपल नो व्हॉट इज थँक्सगिव्हिंग, व्हॉट इज बॉक्सिंग डे ऑस्ट्रेलियाचं, किंवा 4th of July. त्यांची एक्सपोजर ऑन इंटरनॅशनल इव्हेंट्स किंवा इंटरनॅशनल वेज ऑफ लिव्हिंग इज एवढं वाढलेत ना. आणि त्या असं सो इवन इफ यू लुक ॲट द सेलिब्रेशन्स जे होतात एक IT कंपनीमध्ये, दे व्हेरी डिफरंट फ्रॉम वॉट हॅपन्स इन अ नॉन IT कंपनी. क्रिसमस, सिक्रेट सँटा किंवा थँक्सगिव्हिंग, हे सगळी जी गोष्टी आहेत त्यांची इन्फ्लुएन्स डेफिनेटली वाढली आहे. आता हे कॉलनायझेशन होतं आहे का, हे वेल दॅट्स अ डिफरंट वे ऑफ लुकिंग ॲट इट. पण मला असं वाटतं की इट इज द एज ऑफ द वर्कफोर्स ऑल्सो, बिकॉज मिलेनियल्स आपल्याकडे, आणि IT तर खूप आहे मिलेनियल्स, त्यांच्याकडे ऑप्शन्स भरपूर आहेत विनायक. म्हणजे जर मी आत्ता आज म्हटलो की ह्या कंपनी, अँड यू विल नॉट बिलीव्ह इट, आय हॅव हॅड असं माझे एक्सपिरियन्सेस आहेत जेव्हा एक एम्प्लॉय मला येऊन सांगतो की त्या कंपनीमध्ये हे सण सेलिब्रेट होतात,
त्या कंपनीमध्ये क्रिसमससाठी वी गेट गिफ्ट हॅम्पर्स. ओके, त्या कंपनीमध्ये आम्हाला अँड दीज कस्टम्स मे नॉट बी इंडियन कस्टम्स. ओके, हे जे दिवस असतात ते आम्हाला माहीतच नसतं, पण डिमांड ऑफ दीज पीपल आणि त्यांची जी एक्सपोजर आहे ती एवढी वाढली आहेत की खूप असं ते बॅलन्स करून सगळ्यांना एकत्र घेऊन to move ahead. I think that's the challenge, I think. And colonization, well, it's just, I think, a Western influence जे we've been having that. आणि good bad म्हणू शकत नाही मी, पण it's definitely interesting. हां, तो चांगला का वाईट हे लोकांचं मत असू शकतं, पण मी याला थोडं अजून सोपा करतो प्रश्न, की कॉलनायझेशनला राजकीय सामाजिक संदर्भात समजा आपण इकॉनॉमीवरच फक्त कॉन्सन्ट्रेट केलं तर हे मार्केट कल्चर आहे का? याचं एक कारण असं आहे की इंडियामध्ये दिवाळी साधारणतः ऑक्टोबर एंड नोव्हेंबर मिडपर्यंत होऊन जाते आणि एक सगळीकडे अशी चर्चा असते की दिवाळीनंतर म्हणजे महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्यापर्यंत किंवा कुठल्याही याच्यात सगळे सण परत मार्चमध्ये चालू होतात. सो जनरली नोव्हेंबर टू मार्च हा स्लॅग एरिया असतो सगळ्यासाठी, मार्केटसाठी, खरेदीसाठी, थोडंफार आउटिंग पूर्वी व्हायचं, टुरिझम तेवढंच वाढायचं. तर ह्या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी परचेसिंगला, इकॉनॉमी मूव्ह करायला काहीतरी मुवमेंट पाहिजे म्हणून हे व्हेकेशन वीक, ग्लोबल शटडाऊन असं प्लॅन केलं जाते का? असं ह्याचं उत्तर मला असं नीट, बट आय थिंक ट्रेंड असंच दाखवतं की द हॉलिडे किंवा जे रिसॉर्ट्स आहे, ट्रॅव्हल कंपनीज आहे, ते कम अप विथ व्हेरी गुड स्कीम्स ड्युरिंग दिस टाईम. अँड आय थिंक त्याचं इफेक्ट डेफिनेटली इकॉनॉमीमध्ये, आय थिंक ट्रॅव्हल बूस्ट इन दिस फेज, लेट्स से फ्रॉम दिवाळी टू अबाउट जॅन फेब. एकतर वेदर आहेच. ओके, लोकांची मुलांची सुट्टी जे असतात, इफ यू सी आत्ता जर इफ यू लुक ॲट द ऑनलाईन स्कूलिंग मेथडॉलॉजी, ऑनलाईन स्कूल पण तुम्ही कुठनंही घेऊ शकता, राईट? असं नाही म्हणत की तुम्ही घरीच बसून स्कूल अटेंड करा. सो इवन इफ आय डिसाईड की मला जायचं आहे फॉर 10 days टू गोवा इन द मंथ ऑफ डिसेंबर, मला ती सुट्टी टाकायची गरज पण नाही आता. आय कॅन वर्क फ्रॉम गोवा, माय चाइल्ड कॅन अटेंड स्कूल फ्रॉम गोवा, जे काय ते 5-6 तास असेल, आणि त्याच्यासाठी पण मला ते दुसरीकडे जाणे. आणि आता काय 2 वर्षासाठी ते लोक घरी बसून खरंच कंटाळलेत. एनी इंडस्ट्री, एनी सेक्टर, आय टीमध्ये ते जरा इट सीम्स हायर बिकॉज द क्राऊड कॉम्पोजिशन इज सच. पण आता लोकांना ते काय राहिलं नाही आहे. तर आय थिंक ते प्लांट केलं जातं का माहीत नाही, पण देर इज अ कॉन्शियस एफर्ट बाय द ट्रॅव्हल इंडस्ट्री, बाय द टुरिझम इंडस्ट्री, कारण त्यांना माहिती आहे की दिस पिरियड इज वॉट विल प्रॉबब्ली ड्राईव्ह पीपल टू टेक दोज हॉलिडेज, किंवा आणि ते इकॉनॉमीला बूस्ट होणार का? मे बी दॅट्स कुड बी वन ऑफ द रिझन्स वाय ऑल्सो इट्स डन. पण आपण आय टीच्या पेक्षा थोडं ब्रॉडर जर का नॉलेज इकॉनॉमी म्हणलं की जिथं वर्क फ्रॉम होमचं प्रिव्हिलेज घेता येतं, त्या सगळ्यांच्या मनात समजा विषय असेल, तर मग पुढचा प्रश्न असा येतो की हा ट्रेंड टेम्पररी आहे का परमनंट आहे? कारण कधी ना कधी लोकांना ऑफिसात जावं असं वाटेल, कधी ना कधी मुलांना शाळेत जावं असं वाटेल, काही ठिकाणी आता स्कूल्स रिओपन झाले आहेत. तर हे जे काही आता बदललं आहे, नॉट जस्ट दिस हॉलिडे सीझन, की वर्क फ्रॉम होममुळं झालेले चेंजेस बिहेवियरमधले, लाईक यू सेड की आता इन्क्लुझिव्हिटी, वेलबिईंग, पूर्वी फक्त टिकमार्क होतं की आमच्याकडे एक सायकोलॉजिस्ट पण आहे ऑफिसमध्ये बस, हे जे बदललं आहे हे परत बॅक टू नॉर्मल येणार का? हा ट्रेंड परमनंट होणार? तो आय थिंक 6 months बॅक अ लॉट ऑफ IT कंपनीज, TCS म्हणा, इन्फोसिस म्हणा, L&T इन्फोटेक, त्यांनी हे सांगितलं की तुम्ही आता परत या ऑफिसला. ओके, आणि इट वॉज अ मिक्स्ड रिॲक्शन. काही लोक असे होते ज्यांना असं वाटलं की मी घरी बसून मला एवढं कंटाळा आलं आहे की मला ऑफिसला जावंच लागेल. Whereas there was another set of people, especially women, okay, who had to manage both their children, ज्यांची ऑनलाईन स्कूलिंग होती किंवा डे केअर सगळं बंद आहे ना आता, त्यांना असं वाटलं की मला घरातूनच काम करायचं आहे, मला ऑफिसमध्ये यायचंच नाही आहे. सो देन केम दिस होल कॉन्सेप्ट ऑफ हायब्रिड वर्किंग, की तुम्ही 3 दिवस ऑफिसला या, 2 दिवस घरातून काम करा. पण देन केम दिस ओमिक्रॉन स्केअर आता. सो विच एव्हर कंपनीज ज्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला ऑफिसमध्ये यावंच लागेल, दे हॅव नाव गॉन ऑन स्लाइटली अ बॅकफूट. पण मला असं वाटतं की लुकिंग अहेड, रिमोट वर्किंग किंवा हायब्रिड मॉडेल
हे लवकर जाणार नाही. स्पेशली इन सिटीज लाईक मुंबई, जिथे ट्रान्सपोर्ट सिस्टम, पीपल कम्युटिंग टू ऑफिस इज मेनली ऑन द पब्लिक ट्रान्सपोर्ट, राईट. पुण्यात चालू शकतं कारण लोकांकडे गाडी आहे, दे हॅव द 2 व्हीलर्स कार, सो दे कॅन मॅनेज. बिगर सिटीज इकडे आय थिंक वेन IT कंपनीज से की त्यांना वर्क फ्रॉम होम करायचं किंवा दे वॉन्ट दी एम्प्लॉईज टू कम टू ऑफिस, मला असं वाटतं दॅट दे विल हॅव हायब्रिड मॉडेल इज समथिंग दॅट आय थिंक विल बी द ऑर्डर ऑफ द डे. आणि हे IT मध्ये जास्त होणार आहे इफ आय वर टू लुक एट यू, कारण दे आर इन्फ्लुएन्स्ड बाय द काउंटर पार्ट्स हू आर इन US UK. आणि तिथे द कॉन्सेप्ट ऑफ वर्क फ्रॉम होम आय थिंक इज कॅचिंग ऑन मोर. पण मग यातनं महाराष्ट्रासारख्या राज्यात, भारतासारख्या देशात किंवा ॲटलिस्ट मेट्रोजमध्ये एक क्लिअर कट डिवाइड तयार होतोय का, की IT वर्ग आहे, त्यांचं बिहेवियर वेगळं आहे, त्यांचे ॲस्पिरेशन्स वेगळे आहेत, पोस्ट कोविड त्यांना निगेटिव्ह इम्पॅक्ट न होता पगार वाढलेत, सो जी के शेप रिकव्हरी आम्ही इकॉनॉमिकशी बोलतो की एक सेक्टर वर जातो आणि दुसऱ्या बाजूला नॉन IT असं काही होत नाही आहे, प्रॉब्लेम्स होते, लोकांचे जॉब गेले, काही लोक कमी सॅलरीत जॉईन झालेत, तर हा डिवाइड इन द सोसायटी अशा गोष्टींमुळे वाढतोय का? डेफिनेटली. कारण मला हे बिकॉज आय एम अ कन्सल्टंट, मला हे खूप आय मीन व्हेरी लकी की मी खूप वेगळ्या इंडस्ट्रीजबद्दल काम करते. IT आहे, ॲडव्हर्टायझिंग आहे, रिअल इस्टेट आहे. हे जे आपण ट्रेंड बघतोय अबाउट वर्क फ्रॉम होम किंवा वेगळ्याच सॅलरी एक्सपेक्टेशन्स आणि डिमांड, हे बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये एवढं नाही आहे. इवन मॅन्युफॅक्चरिंग फॉर इन्स्टन्स, लाईक आय सेड अर्लियर, IT लॉट, आय नो आय विल बी सॉर्ट ऑफ द IT क्राऊड विल नॉट लाईक दिस, पण दे आर पॅम्पर्ड. त्यांच्यासाठी जे काय रूल्स पेक्षा बेनिफिट्स असतात त्यांना वेगळंच लागतं सगळं. ओके, बिकॉज इट्स ड्रिवन पॉसिबली बाय द इंटरनॅशनल सीन. ओके, इफ यू लुक ॲट अ गुगल ऑफिस, गुगलमध्ये जे काय वर्क कल्चर आहे, आता खूप लोक म्हणतात की गुगलसारखं तुम्ही का नाही करत एम्प्लॉय बेनिफिट्स, तर इट्स नॉट पॉसिबल लुकिंग ॲट द इंडियन कॉन्टेक्स्ट. बाकीचे जे इंडस्ट्रीज आहे, युअर राईट, कारण तिथे जे आहे it is more work oriented. Also the kind of work, if you look at an advertising industry for instance, लोकांना ऑफिसमध्ये यावं लागेल टू collaborate, टू ideate. ते व्हर्च्युअल सेटिंगमध्ये होऊ शकत नाही. Whereas IT मध्ये बिकॉज यू हॅव व्हेरी गुड प्रोजेक्ट मॅनेजमेंट सुइट्स असतात किंवा कोलॅबोरेटिव्ह टूल्स असतात आणि एव्हरीबडी इज डुईंग देअर पार्ट ऑफ वर्क. सकाळी एक 10 मिनिटाची स्टँडअप मीटिंग झाली, इफ यू लुक ॲट दी अजाइल मेथडॉलॉजी, दे आर सॉर्टेड फॉर द डे. Whereas in a service oriented industry, तुम्हाला येऊन बसून बोलून आयडिएट करावं लागतं, कोलॅबोरेट करावं, यू नो. सो आय थिंक दॅट्स द डिफरन्स बिटवीन लेट्स से IT वर्सेस द अदर इंडस्ट्रीज. पण मग ITतल्या लोकांना त्यांच्या नॉलेजमुळं, त्यांच्या दे आर इन डिमांड, प्रत्येकाची एक सायकल असती, शेती झाली, मग मॅन्युफॅक्चरिंग झालं, मग सर्व्हिसेस झालं. आत्ता जर का तो त्यांचा टाईम असेल तर त्यांना हे सगळं मिळत राहणार, प्रोबॅबली दे आर राईट ॲट देअर प्लेस. पण मग हा जो त्याच्यातनं जे सोसायटल प्रॉब्लेम्स तयार होतील ते कसे हँडल करायचे? IT कॅनॉट बी ब्लेम्ड फॉर दॅट. इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन, बट आय थिंक समवेअर द पीपल हू आर, आणि हे जे बिग 5 कंपनीज आपण म्हणतो ना इन दी IT, the smaller IT companies are also struggling, Vinayak. Okay, if you look at an IT company having a strength of about 100-150 लोक, ते त्या मोठ्या IT कंपनीजला मॅच करूच शकत नाही. सो द डिवाइड इज नॉट जस्ट बिटवीन IT वर्सेस नॉन IT, इट इज इवन विदिन द IT. ओके, इफ आय वर टू लुक ॲट लेट्स से कॉलेज पास आउट वन हू हॅज गॉन इन IT आणि दी अदर हू हॅज गॉन इन मॅन्युफॅक्चरिंग किंवा काहीतरी सर्व्हिस इंडस्ट्री, त्यांची सॅलरीज आर सो व्हेरीड आता. ओके, इट विल लीड टू अ स्टेज वेअर people will only want to get into the IT space. Karan money is one lure, travel is one lure, working for an on-site company even virtually is one more हे. तर हे डिवाइड मला वाटतं की राहणार आणि something has to be done to just normalize it. कारण हे खूप जाणवते मला, even between the same experience people, IT is at a very different pace, different benefits. तर ती आता ते आय थिंक इट हॅज टू बी डन ॲट अ मोर सोसायटल लेवल, ॲट अ मोर इकॉनॉमिक लेवल. आपण NASSCOM म्हणू किंवा दी IT ऑर्गनायझेशन
इफ दे कॅन टेक सम बेसिक जे आपण स्ट्रक्चर म्हणतो जे की ज्याच्या पुढे ऑर विदिन दॅट फ्रेमवर्क दी IT सॅलरीज कॅन बी रेग्युलेटेड, असं काहीतरी आलं, आय थिंक इट विल बी अ ग्रेट हेल्प फॉर द स्मॉलर IT स्टार्टअप्स किंवा मिड साईज IT कंपनीज हु आर ऑल्सो स्ट्रगलिंग. सो IT बबल येतो असं म्हणतात सॅलरीजचा, तो आधी पण येऊन गेलाय, 2000च्या आधी येऊन गेलाय, 2008ला दुसरा त्याचा त्रास झाला. 7 वर्षापूर्वी मी इंजिनियर झालो त्यावेळी आमच्या कॉलेजच्या टोटल स्ट्रेंथपैकी 25% वॉज सर्किट ब्रँचेस की जी लोक IT मध्ये जायची. वेन आय गो बॅक इन माय कॉलेज टुडे तर 100पैकी 75 ते 80 इंटेक हा ITच आहे. आणि हे अक्रॉस द कॉलेजेस झाले. मग आता हे जे सगळं झालंय की खूप सॅलरी वाढतीये, आम्ही ग्रेट रेझिग्नेशनवरती एपिसोड केला, पण कधीतरी स्टेबल होणार, हे बबल कधीतरी फुटणार, कधीतरी पुन्हा सप्लाय जास्त होणार, डिमांड कमी होणार. हे कधी होईल असं वाटतंय, त्याला किती टाइम स्पॅन, आणि जेव्हा हे होईल तेव्हा परत काय प्रॉब्लेम येतील? आता रिसर्च असं दाखवतात की ॲटलिस्ट फॉर द नेक्स्ट 2 years हे बबल काय कमी होणार नाही, कारण IT फर्म्सला डिजिटल प्रोजेक्ट्स खूप आलेत विनायक. ओके, डिजिटायझेशन जे झालंय कोविडमुळे ना, त्याच्यासाठी एक इफेक्ट असं झालं की IT कंपनीज हॅव गॉट बिग ऑफर्स ऑन डिजिटल प्रोजेक्ट्स, आणि ते फुलफिल करण्यासाठी हायरिंग, वेडे वाकडे सॅलरीज, काहीही लोकांना 200% इन्क्रिमेंट्स आलेत, आणि दे ऑल कॅरिंग 4 ऑफर्स इन हँड. बबल बर्स्ट कसं होऊ शकतं, आणि हे जे ट्रेंड आपण बघतोय दिस इज बिटवीन 2.5-3 years एक्सपिरियन्स टू अबाउट 6-7 years जे आपण मिड लेवल म्हणतोय. मिड लेवल कुड बी डेव्हलपर, सोल्युशन आर्किटेक्ट्स, टेक्निकल आर्किटेक्ट्स. मॅनेजर्स जे आहेत, प्रोजेक्ट मॅनेजर्स किंवा डिलिव्हरी मॅनेजर्स, ह्यांची जास्त मुवमेंट होत नाही अजूनही. ओके, सो what you are seeing is a trend जिथे the developers' salary is increasing and it's going to a different level. ते सॅच्युरेट कधी ना कधी नक्कीच होणार आहे. वन इज सॅलरी, सेकंड ऑल्सो इज द ग्रोथ. म्हणजे जर मी आज डेव्हलपर आहे, मला 20 लाखची पॅकेज आहे, 20 लाख, ओके, विच इझिली कुड बी अ मॅनेजर्स सॅलरी, मिड लेवल मॅनेजर्स सॅलरी. मग ते कधी ना कधी माझी आय एस्टिमेट की इन द नेक्स्ट 1.5-2 years हे सॅच्युरेशन नक्की येणार आहे. आणि जेव्हा हे सॅच्युरेशन येईल तेव्हा इश्यू असं होणार आहे की सॅलरीज एवढं, इट्स गोइंग टू बी सो स्क्यूड. यू विल हॅव अ मॅनेजर ॲट अ 35 lakhs and you will have a team member probably at a 30-32 lakhs also. आणि दॅट कॅन क्रिएट अ लॉट ऑफ इश्यूज फॉर दी ऑर्गनायझेशन. त्यांची सॅलरी बँडिंग जी एक प्रोसेस असते किंवा कॉम्पन्सेशन अनालिसिस, बेल कर्व काहीतरी असायला लागतो. बेल कर्व तर आता नाहीच आहे. मोस्ट कंपनीज आर डुईंग अवे विथ द बेल कर्व. ती जी 70-20-10 जे आपण प्लॉट करतो, मोस्ट कंपनीज हॅव डन अवे विथ इट. पण आय सिन्सिअरली होप दॅट दिस बबल बर्स्ट सून, आणि कुठेतरी ते एक नॉर्मलायझेशन, एक स्टेबलायझेशन येईल, आणि फोकस विल बी मोर ऑन परफॉर्मन्स, वर्क, ग्रोथ rather than on salaries. आता जी एंटायर फोकस आहे, इट्स ओनली अबाउट आय एम गेटिंग 120% हाईक, व्हॉट कॅन यू डू टू मॅच इट. कॉन्व्हर्सेशन्स असंच होतात आता, आणि HR इज ॲट अ स्टेज वेअर त्यांना कसं मॅनेज करायचं, दे आर ऑल्सो गेटिंग स्ट्रेच्ड. सो खूप मुद्दे आहेत. आमच्या वेळी असं म्हणायचे की HR त्रास देतात, आज HR ना त्रास होतोय. सो जोक्स अपार्ट, खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपण बोललो. मला अजून प्रश्न आहेत, पण हा एपिसोड मला 31 डिसेंबरला रिलीज करायचा आहे आणि लोकांना कमी वेळ असेल हे गृहीत धरून लास्ट क्वेश्चन, 2022मध्ये व्हॉट ट्रेंड्स यू आर एक्सपेक्टिंग, व्हॉट इज गोइंग टू हॅपन? जे एम्प्लॉई किंवा जो कोणी आमचा व्ह्युअर आहे त्याला तुम्ही काय सांगाल, व्हॉट दे शुड एक्सपेक्ट अँड व्हॉट इज 2022च्या ह्याच्यात काय लपलं आहे? 2022 is going to be, I think, a year of फ्लेक्झिबिलिटी अँड कोलॅबोरेशन, जर मी असं म्हणू शकतो. म्हणजे ऑर्गनायझेशन्स म्हणा किंवा HR फ्रेटर्निटी म्हणा, ह्यांना दे हॅव टू स्टार्ट थिंकिंग क्विकली ऑन देअर फीट. बऱ्याच वेळा असं आय थिंक एम्प्लॉई कनेक्ट जे आपण म्हणतो, हाऊ टू स्ट्रेंगदन दॅट, ज्याच्यामुळे द थॉट ऑफ रिझायनिंग कम्स लेटर, राईट? आपण काय करू शकतो एम्प्लॉईला ज्याच्यातून त्याला असं वाटेल की दिस कंपनी इज वॉट आय वॉन्ट टू बी पार्ट ऑफ, नॉट नेसेसरीली कॉम्पन्सेशन वाईज. सो आय थिंक इट इज अ टाईम ऑल्सो. मला असं खूप दिसतंय की ऑर्गनायझेशन्स हॅव टू बी व्हेरी फ्लेक्झिबल इन टर्म्स ऑफ हाऊ दे अडॅप्ट टू दिस चेंज, बी इट
vacations, be it leaves, be it employee benefits, be it employee wellness. ते एक फिक्स्ड पॉलिसी किंवा फिक्स्ड प्रोसेस ठेवून नाही होणार आहे. यू हॅव टू बी अडॅप्टेबल, यू हॅव टू बी फ्लेक्झिबल, यू हॅव टू लिसन टू वॉट द एम्प्लॉईज आर सेईंग. आणि इवन दो इट इज अनरिजनेबल, कधी ना कधी असं मला वाटतं की त्यांना दे डोंट हॅव मच ऑफ अ चॉईस नाव, व्हेरी ऑनेस्टली. अँड द सेकंड पार्ट आय स्पोक अबाउट वॉज ऑन कोलॅबोरेशन. खूपदा इफ यू लुक ॲट समथिंग, आय डोंट नो इफ यू, इट्स कॉल्ड द गिग इकॉनॉमी, राईट, वेअर इन यू हॅव कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर्स, कन्सल्टंट्स. ह्यांच्याशी कसे आपण कोलॅबोरेट करून वी कॅन बिल्ड अन इकोसिस्टम जिथे आपण काम करून घेऊ शकतो विदाउट इवन हॅव्हिंग लेट्स से फुल टाइम एम्प्लॉईज, अँड दॅट बिकम्स डिफिकल्ट. सो आय थिंक collaborating with different kinds of people, different kinds of skill sets, different kinds of thought processes, and being flexible, these are the two things that I think organizations किंवा HR म्हणा किंवा leadership has to move towards in the next year. सो 2021च्या सुरुवातीला आनंद देशपांडे सरांनी याच प्लॅटफॉर्मवर गिग इकॉनॉमीबद्दल सांगितलं होतं. 2022मध्ये पण गिग इकॉनॉमीच असेल असं दिसतंय. पण मॅडम तुमचे खूप खूप आभार. खूप इंटरेस्टिंग इन्साइट्स मिळाले आणि वेगवेगळ्या गोष्टी समजल्या. हॉलिडे कसा असावा, वर्षाच्या एंडला अशी गप्पा मारता आली. तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि थिंक बँकच्या सर्व प्रेक्षकांना, सर्व श्रोत्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.